मित्रांनो, मी बनवणार आज पास्ता. माम्मा मिया. तर मी नाही सुरू केली आपली पास्ता बनवायची तयारी. मग इले दिले कांदे मिरची सांबार कापासाठी. मी म्हणलो नुसतं मोबाईलच पाहायच्या कामाची का काम कोण करणार. चल पास्ता खायचा आहे तर कांदे तर कापाच लागीन, सोबत मिरच्या अजून सांबार बी कापा लागीन. हे पोरगी पा बुक पेन घेऊन मस्त गाणे बनवून राहिली होती. फायनली माझा पास्ता झाला शिजून रेडी. मग याला टाकलो एका गाळणी मध्ये. माझा पास्ता शिजून रेडी झाला, पण हिचे कांदे बेदरेच कापणं नाही झालं आतावरी. हिले पाहे मस्त झोपू झोपू गाणे बनवून राहिली आहे. बरोबर बाईने 2 घंटे घेतले एवढीशी कांदे अजून सांबार कापासाठी. एक काम सांगलं तर एक काम धाडा तिचं करत नाही बाई. हट ताट घेऊन पास्ता बनव म्हणून. मग लागलो मी पास्ता बनवाले. त्या मैत्रिणी घरी आल्या का हे बनव ते बनव ते बनव म्हणत राहते, निरतरात देत राहते बाई. त्यांच्या घरी गेलं ना काही बनवत नाही ना, माझ्या घरी आलं तर हे बनव ना ते बनव ते बनव करत राहते निर्रे. मग चालू केला आपला पास्ता बनवासाठी मी ना. मला सांगा जो बरं, तुम्ही तुमच्याकडे पास्ता कसे बनवता? आम्ही असं बनवतो बाप्पा. तुमच्याकडे ते मसाला टाकून बनवता का पास्ता? नाही, आम्ही भाजीवानी बड्या पास्ताले बनवून टाकतो. माम्मा मिया, हम तो आज पास्ता खाएंगा. पत्ता गोबी वगैरे सगळंच टाकून दिलं. मग त्याच्यात टाकलं चिली सॉस, मग टमॅटो सॉस, भक्कम सॉस टाकून दिले त्याच्यात. मग थोडंसं मीठ, थोडंसं हळद, थोडंसं तिखट. मग हे सर्व टाकून मस्त फिरवले गर्र 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 गर्र. ना आता बारी होली होती पास्ता टाकायची. पास्ता अरे वा रेडी. पण मला मस्त घाम येत होता. मग हा झाला आमचा पास्ता रेडी ना. आम्ही खायला बसलो. या खाले.